नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये सालाबादप्रमाणे यावर सुद्धा रानभाज्या महोत्सव भरवलेला आहे। त्यानिमित्तानं इगतपुरी तालुक्यात खऱ्या अर्थाने इगतपुरी तालुका म्हणलं तर रानभाज्याचा आगार आहे। त्यासाठी इगतपुरी तालुक्यातले काही शेतकरी आहेत या रान महोत्सवामध्ये या भाज्या घेऊन आले, तर आपण त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडूनच आपण ती माहिती घेऊ का या भाजीचं नाव काय आहे, याचा आपल्या जीवनामध्ये काय होतं। ताई, तुमचं नाव सांगा। माझे नाव नीरा सोमा गागड, राहणार मारावतीवाडी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। ही भाजी कुठली याच्याबद्दल माहिती सांगा। ही भाजी कुठली म्हणजे मुतखडा होतो, आपल्या पोटात मुतखडा होतो, ते खाली का त्यानं आपला मुतखडा बरा होतो, पोटात दुखत नाही। त्यानंतर ही भाजी कुठली? ही बेंद्राची भाजी आहे, ती आपल्या पोटात जर अशी गाठ झाली ती बेंद्राची भाजी खाली तर ते त्यांना पण बरं वाटतं। रानकेळा आहे, त्याची भाजी खाली त्यानं पण आपल्या पोटात जर असा कफ जर झाला त्यानं पण बरं वाटतं। ही खुरासण्याची भाजी आहे, ती आपल्या श्रावण महिन्यात घालतं, आपल्या पोटात केस जर गेलं ते पण चांगलं वाटतं, केस पण बॉडी। कोंबड्याची भाजी आहे, ते जर खाले तर आपला हातपाय सांधे दुखतो, त्यानं पण बरं वाटतं। ही बारांगीची भाजी आहे, त्यानं पण आपल्या जर असं पोटात जर दुखायला आलं त्यानं पण जरा बरं वाटतं। आणि केण्याची भाजी आहे, त्यानं आपला कसं असं धरला ते खाली तर त्यानं आपला कसं पण निर्माण होतो। आणि कवलीची भाजी, ती असं आजारी माणसं असलं ती जर कवलीची भाजी खाली त्यानं पण त्याला बरं वाटतं। मित्रो, तुम्ही पाहिलं असेल की आत्मा आणि कृषी विभागाच्या माध्यमातून हा रानभाज्या महोत्सव भरला जातो। याचा मेन उद्देश आहे की आपल्या जीवनामध्ये रासायनिक खतं वापरण्याचं प्रमाण कमी व्हावं। खऱ्या अर्थाने निसर्गामध्ये पिकणाऱ्या भाज्या आहेत त्या आपल्या आहारामध्ये राहून आपलं जीवन निरोगी राहून आपल्या सगळं पौष्टिक ज्या गोष्टी त्या शरीराच्या वाढीसाठी निरोगी राहण्यासाठी त्यासाठी या सर्व भाज्या आपल्याला वापरल्या जातात। तर मी सर्वांना विनंती करेन, आमच्या आत्माचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला आणि कृषी विभागाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही रानभाज्या महोत्सव आहे, सर्व नाशिककरांना विनंती आहे की या रानभाज्या सर्वांनी महोत्सवाचा आनंद घ्यावा आणि आपल्या आहारामध्ये रानभाज्या कशा येतील असं सर्वांनी याच्याकडे लक्ष देतं खऱ्या अर्थाने आपण दररोज राहू शकतो। नमस्कार। इथं जरी आपण सॅम्पल ठेवले असले नमुने, तरी पूर्ण प्रदर्शनामध्ये आपण विक्रीसाठी देखील माल ठेवला आहे, तरी या रान मेव्याचा सर्व नाशिककरांनी लाभ घ्यावा अशी मी कृषी विभागातर्फे विनंती करतो। सर्वात म्हणजे या ते करटुलीची भाजी पाहिजे, करटुलीची भाजी अत्यंत गुणकारी औषधी, हे जर आपल्याला आपण जर आपल्या आहारामध्ये आलं तर आपल्याला प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स याच्यामध्ये चांगले पर्याय भेटतात आणि आपलं सुद्धा तंदुरुस्त राहण्यासाठी चांगला पर्याय उपयोग होत असतो। म्हणून या रानभाज्या आपल्या जीवनामध्ये आहारामध्ये 100% पाहिजे। महत्त्व म्हणजे निसर्गाची आता खरीमध्ये पावसाळ्यामध्ये या भाज्या सगळ्या निसर्गामध्ये तयार होतात आणि आमचा प्रामाणिकपणे हा प्रयत्न आहे की सर्व नाशिककरांना या भाजीची माहिती व्हावी आणि आपल्या आहारामध्ये त्याचा 100% वापर व्हावा। नॉलेज असतं पण बोलता येते।